हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून त्याचा विशेष सन्मान करण्याची आणि वाण देण्याची अगदी प्राचीन आणि लोकप्रिय परंपरा आहे. या परंपरेची सविस्तर माहिती आणि त्यामागील धार्मिक व सामाजिक महत्त्व आपण ऐकूया. जावयाला वाण देण्याची माहिती. विधी कसा केला जातो. धोंड्याच्या महिन्यात सासू सासरे आपल्या मुलीला आणि जावयाला आदराने घरी आमंत्रण देतात. या दिवशी घरात गोडाधोडाचे जेवण, प्रामुख्याने अनारसे किंवा पुरणपोळी केले जाते. धोंडा म्हणजे काय. या महिन्यात अनारसा या पदार्थाला धोंडा म्हटले जाते. अनारशाला असलेल्या छिद्रांना सूर्याच्या किरणकळा मानले जाते. 33 या संख्येचे महत्त्व. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सासूबाई तांब्या, पितळ किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे धोंडे ठेवतात. त्यावर दिवा लावून जावयाला ओवाळले जाते. भेटवस्तू वाण. ओवाळणी झाल्यानंतर जावयाला नवीन कपडे, कुर्ता पायजमा किंवा सफारी, सोन्याची चांदीची अंगठी, नाणे किंवा चांदीचे ताटवाटी यांसारख्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. सोबत लेकीचीही ओटी भरली जाते. या परंपरेचे धार्मिक महत्त्व. जामाता विष्णू रूपेण. हिंदू धर्मात अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. शास्त्रात जावयाला जामाता विष्णू रूपेण म्हणजेच विष्णूचा अंश मानले गेले आहे. त्यामुळे जावयाची पूजा करणे म्हणजे थेट भगवान विष्णूंची पूजा करण्यासारखे आहे अशी श्रद्धा आहे. 33 कोटी देवांचे आशीर्वाद. भारतीय संस्कृतीत 33 कोटी देव मानले जातात. जावयाला 33 अनारशांचे वाण दिल्यामुळे 33 कोटी देवांचे आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतात आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. पुण्यप्राप्ती. अधिक मासाला मलमास, मलिन महिना म्हटले जायचे, कारण यात कोणतेही शुभ कार्य, लग्न, मुंज होत नाही. हा काळ शुद्ध करण्यासाठी आणि पापमुक्तीसाठी दान धर्माला महत्त्व दिले गेले. जावयाला वाण देणे हे महापुण्य देणारे दान मानले जाते. या परंपरेचे सामाजिक व कौटुंबिक महत्त्व. धार्मिक कारणांशिवाय या परंपरेमागे खूप सुंदर सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोन आहे. नात्यांमधील गोडवा वाढवणे. दैनंदिन धावपळीत लग्न झालेल्या मुलीला आणि जावयाला अनेकदा निवांतपणे माहेरी येता येत नाही. या निमित्ताने जावई सासरी येतो. त्याचे लाड होतात, ज्यामुळे सासरच्या मंडळींशी त्याचे नाते अधिक घट्ट आणि आपुलकीचे होते. मुलगी सुखात राहण्यासाठी. आपली मुलगी ज्या घरात गेली आहे त्या घराच्या मुख्य व्यक्तीचा, जावयाचा आदर केल्यामुळे मुलीचा सासरी मान वाढतो आणि ती सुखात राहते अशी पालकांची सुप्त भावना असते. आनंदाचा उत्सव. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना कौटुंबिक आनंद, हास्य, विनोद आणि नातेवाईकांना एकत्र आणण्याचे एक उत्तम माध्यम बनतो. थोडक्यात सांगायचे तर धोंड्याच्या महिन्यात जावयाला वाण देणे म्हणजे केवळ औपचारिकता नसून आपल्या लेकीच्या संसाराला सुख समृद्धी लाभावी म्हणून कृतज्ञतेने आणि हक्काने साजरा केला जाणारा एक कौटुंबिक उत्सव आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली जावई आणि मुलीबद्दल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या अधिक मासाला विष्णू आणि लक्ष्मीला म्हणजेच जावई आणि मुलीला नक्की धोंड्याला पूजायला बोलवा आणि अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय विष्णू भगवान. ओम नमो भगवते